नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता क्लायंट बोलत असतात की प्रोजेक्टमध्ये काहीतरी अपूर्ण दिसतंय. तेवढ्याच तिथे काव्याची एंट्री होते आणि काव्या म्हणते की मी पूर्ण करू शकते. त्यानंतर सगळेच काव्याकडे पाहू लागतात. काव्या म्हणते की पार्थच्या आयुष्याला आणि प्रोजेक्टला सुद्धा. रम्या रागवतच म्हणते की मीटिंग सुरू असताना तुझी आतमध्ये येण्याची हिंमत कशी झाली. तर पार्थ म्हणतो की रम्या 1 मिनिट शांत बस. पार्थ काव्याला म्हणतो की मिसेस काव्या पार्थ देशमुख, तुम्ही ती कमी कशी भरून काढाल. तेव्हा काव्या म्हणते की अरे वा, तुम्ही मला आता विचारलंच आहे तर मी सांगते तुम्हाला. त्यानंतर काव्या प्रोजेक्टर ऑन करते. तर इकडे नंदिनीला 5 लाखांची गरज असते. तर आनंद निवाससाठी फंड गोळा करण्याचं काम आता जीवा करू लागतो. जीवाने आता एक व्हिडिओ बनवलेला असतो, त्यात तो बोलत असतो की माझे 1 लाख फॉलोअर्स आहेत. सगळ्यांनी जरी 10 रुपयांची मदत केली ना, तर आपण आनंद निवासला फंड देऊ शकतो. तर इकडे शारदा नंदिनीला सांगत असते की त्याने 50,000 लोकांचं मन जिंकलं, पण तो तुला जिंकू शकत नाहीये. एवढे लोक त्याच्यावर विश्वास करताय, पण तुझाच विश्वास बसत नाहीये. बघूया पुढील भागात काव्या आणि जीवा आपापल्या प्रेमासाठी काय करतात. धन्यवाद.